इफ बॅकलॉग याला मी शेवटला घेतो. आता अजून एक रूल आहे ई टू ओ म्हणजे काय. मित्रांनो, एसपीपीयूच्या इनसेम साठी जे एक्झाम रूल्स आहेत ते आपल्याला या व्हिडिओत समजून घ्यायचे. लक्षात घ्या मित्रांनो, 5 गोष्टी मी इथे सांगितल्या आहे. पेपर सेटर, चेकिंग, पासिंग, बॅकलॉग राहिलं तर ई आणि ओ रूल काय आहे समजून घेऊया, जेणेकरून इनसेम आपली गॅरंटेड आपण स्कोरिंग करू शकतो. कारण लक्षात ठेवा, रूल्स माहिती असले तर आपल्याला पेपर लिहिताना इझी जातं, चुकीचं लिहिलं तर फेल होणार. समजून घ्या. पेपर सेटर, आता पेपर हा कोण सेट करतं. बरेच मुलं म्हणतात की सर इनसेम हा कॉलेजमध्ये सेट होतं वगैरे वगैरे. असं नाहीये. इनसेम सुद्धा ही जी असते 19 पॅटर्न मध्ये तुमची इनसेम युनिव्हर्सिटी सेट करणार आहे. यस, सो लक्षात ठेवा, इनसेमचा पेपर हा युनिव्हर्सिटी सेट करणार आहे. जसं एनसेमचा पेपर होतो त्याच पद्धतीने. आता पासिंग किती मार्कला आहे. आउट ऑफ 30 12 मार्कला कंपल्सरी पासिंग आहे. 12 मार्क आले तरच आपण पास होतो. आता पेपर चेक कुठे होतो तर युनिव्हर्सिटीमध्ये न होता इनसेमचा पेपर हा कॉलेजमध्ये चेक होतो. त्यामुळे एक ऍडव्हान्टेज असतो, जर आपण पेपर चांगला लिहिला यस तर आपल्याला नक्की आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क इनसेमला पडू शकता. एनसेमला दॅट इज नॉट पॉसिबल, कारण एनसेम हा युनिव्हर्सिटी लेवलला कुठेही चेक होतो, पण इनसेमचा पेपर कंपल्सरी आपल्या कॉलेजला चेक होतो. बारीक बारीक गोष्टी पण मुलांना माहित नसतात. यस, सो पासिंग आहे आपली 30 पैकी 12 मार्कला 1 तासाचा आपला इनसेमचा पेपर असेल. आता नेक्स्ट आहे इफ बॅकलॉग याला मी शेवटला घेतो. आता अजून एक रूल आहे ई टू ओ म्हणजे काय बघा. कुठल्याही इयरला जे पहिलं सेमिस्टर असतं त्याला आपण काय म्हणतो ऑर सेमिस्टर, आणि जे सेकंड सेमिस्टर असतं त्याला काय म्हणतो इव्हन सेमिस्टर. सो लक्षात घ्या, इनसेम मध्ये इम्पॉर्टंट रूल आहे. जो पहिलं सेमिस्टर असतं ते ऑर सेमिस्टर झालं आणि सेकंड सेमिस्टर असतं ते इव्हन सेम झालं. आता काय होतं, जो पेपर तुम्ही ऑड सेमला इनसेमचा दिला होता तो तुम्हाला एका वर्षानेच पुढच्या वर्षी जो ऑड सेम येतो म्हणजे पहिलं सेम येतं तेव्हाच देता येतो. इनसेम परत होत नाही. इम्पॉर्टंट रूल आहेत हे दोघं. यस, एंड सेम तुम्ही इव्हन सेमची ऑड सेमला, ऑड सेमची इव्हन सेमला म्हणजे प्रत्येक सेमला एंड सेम देऊ शकता. पण इनसेम काय, पहिल्या सेमची इनसेम आत्ता झाली की पहिलं सेम म्हणजे ऑड सेम हे कधी येणार आहे पुढच्या वर्षीच येणार आहे. पुन्हा नेक्स्ट सेम जे येईल ते सेकंड सेम आहे, ते इव्हन सेम झालं. त्यामुळे इनसेम ही वर्षातून एकदाच देता येते. एंड सेम तुम्ही दोन्ही सेमला देऊ शकता, लक्षात घ्या. त्यामुळे इव्हन सेमची इनसेम तुम्हाला इव्हन सेमलाच देता येते, म्हणजे सेकंड सेमची इनसेम सेकंड सेमला, आणि ऑड सेमची इनसेम ऑड सेमला म्हणजे फर्स्ट सेमची इनसेम फर्स्ट सेमला. इनसेम डबल एका वर्षात देता येत नाही. जर इनसेम मध्ये 12 पेक्षा कमी मार्क आले तर ते आपल्याला इनसेम मध्ये एक्स्ट्रा 28, समजा इनसेम मध्ये तुम्हाला 12 पैकी समजा 5 मार्क आले म्हणजे किती मार्क कमी झाले 7 कमी झाले. बघा, इनसेम मध्ये आपल्याला आले समजा 12 पैकी 5 मार्क, इथे 7 कमी पडले. एंड सेमला आपल्याला किती पाडायचे असतात 28, पण आता तुला पासिंगला किती घ्यावं लागेल बरोबर, हे 28 कंपल्सरी एंड सेमचे, प्लस इथे 7 कमी पडले ते 7 म्हणजे 28 आणि 7 किती झाले 35 मार्क तुला पाडायचे एंड सेमला, तरच तू पास होशील. हे 35 आणि हे 5 किती झाले 40. सो 100 पैकी 40 आले तरच तू पास होतो. या पद्धतीने इनसेमचा कॉल असतो. इनसेम आपल्याला डायरेक्ट एका वर्षानेच द्यावी लागते, कारण ऑड टू ऑड, इव्हन टू इव्हन. त्यामुळे इनसेमला एकदम सिरियसली कर. क्लिअर झाला पॅटर्न तुला. आणि जर बॅकलॉग राहिला तर हे मी इथे ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. बॅकलॉग जर राहिला तर आपण कधी देऊ शकतो एका वर्षाने आपल्याला इनसेम द्यायची आहे. सो या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला समजल्या असतील इनसेम रिगार्डिंग. अजून काही डाऊट असले कमेंट मधले. आणि इनसेमच्या स्टॅटर पासिंग साठी आपल्याला लागतं समजा IMP क्वेश्चन लागतात, त्याच्यानंतर आपल्याला त्याची स्ट्रॅटर्जी लागते, सॉल्व PYQ लागतात, PYQ लागते. सगळ्या गोष्टी याच्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ आम्ही दिलाय. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल किंवा आय बटन देतोय, आय बटनवर क्लिक करा. लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या व्हिडिओवर जा. त्याच्या डिटेल मध्ये सांगितलं आहे की तुम्हाला हे सगळं स्टडी मटेरियल इनसेमचं कसं फ्री भेटेल. आणि इनसेमच्या अभ्यासासाठी नक्की पर्पल चे कोर्सेस रेफर करा, जेणेकरून कमीत कमी वेळेत आपण इनसेम स्कोरिंग करू शकतो. इनसेमचा कोर्स एंडसेम पर्यंतही चालेल आणि आपण इंजिनिअरिंग स्कोरिंग करू शकतो. सो बेस्ट ऑफ लक.